नमस्कार मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी या योजनेचा तुमचा 18वा हप्ता तुम्हाला कधी येणार आहे, तुमच्या अकाउंटला कधी पडणार आहे, त्यासाठी शेतकरी प्रतीक्षेत आहेत. तर अशा शेतकऱ्यांना एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आणि गुड न्यूज आहे. तर तुमचा हा हप्ता लवकरच तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. त्याची तारीखही फायनल झालेली आहे. तर या तारखेच्या आत तुम्हाला तुमचे पैसे त्या तारखेला तुमच्या अकाउंटला डीबीटी जे अकाउंट आहे त्या अकाउंटला तुमचा हप्ता 2000 रुपयाचा पडणार आहे. तर याची तारीख काय आहे तर ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचपूर्वी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो, तुम्हाला याचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना तुम्ही ई-केवायसी केले आहे, ज्यांना पीएमचा गेल्या वर्षी हप्ता पडला होता आणि काही शेतकऱ्यांना नमोचा हप्ता पडला होता, तर त्या शेतकऱ्यांना पात्र लाभार्थ्यांना हाही हप्ता तुम्हाला 18वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. तर त्याची तारीख तुम्हाला मी 5 ऑक्टोबर 2024 रोजी तुमच्या अकाउंटला दुपारी 1च्या नंतर तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. आणि त्यासोबत एक अत्यंत महत्त्वाची आणि गुड न्यूज म्हणजे मित्रांनो, तुम्हाला तुमचं पीएम किसान सन्मान निधी बरोबर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना तुम्हाला त्याचाही हप्ता लगेच तत्काळ तुम्हाला पुढल्याच महिन्यात मिळणार आहे. तर त्याची तारीख काय आहे तर ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. ते व्हिडिओ मला पाहण्यासाठी तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करावं लागेल. त्याचपूर्वी मित्रांनो, तुम्हाला जर महासन्मान निधीचा जर हप्ता येत असेल तर तुम्ही पीएम किसानला जर पात्र असाल तरच तुम्हाला महासन्मान निधीचा हप्ता येणार आहे. काही शेतकऱ्यांचं लँड डिटेल्स नॉट अवेलेबल दाखवत आहे, तर त्यांनी तत्काळ तुमच्या कृषी सेवकाशी संपर्क साधा. तुम्ही कृषी ऑफिसला जावा, तिथं तुमचं 7/12 आणि फेरफाराची नक्कल घेऊन जावा, तिथं तुम्ही अपलोड करा आणि लेखी अर्ज करा. त्यानंतर तुमचा हा पीएम किसानचा हप्ता चालू होईल. काही शेतकऱ्यांचा हप्ता रिजेक्टेड झालेला आहे, तर त्याचं कारण काय आहे ते तुम्ही तिथं जाऊन पहा. त्यांचं कारण दूर करण्यासाठी त्यांना काय करावं लागेल ते त्यांना विचारा. त्यानंतर ते तुम्ही प्रोसिजर करा. त्यानंतर तुमचा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. त्यासोबत तुम्हाला पीएम किसानचा सन्मान निधीचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना जमा झालेला आहे, लगातार 1-2-3 हप्ते असे जमा झालेत, त्याच महिन्याला नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता तुमच्या अकाउंटला वितरित करण्यात येणार आहे. जर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता येत नसेल तर तुम्हाला नमोचा हप्ता मिळणार नाही. त्यासोबत मित्रांनो, तुम्हाला पीएम किसानचे जर केवायसी करावं लागेल, तुमचं आधार सेटिंग चेक करावं लागेल. त्यासोबत अजून एक महत्त्वाची गुड न्यूज म्हणजे तुमचा पीएम किसान सन्मान निधीचा नवीन रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. ज्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांनी तुमची फेरची नक्कल काढा, त्याच्यावर तारीख पहा. त्या तारीख 1 फेब्रुवारी 2019च्या आतलं जर क्षेत्र असेल तर त्यावर तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता आणि सन्मान निधीचा या योजनेचा पीएम किसानचा लाभ तुम्ही घेऊ शकता. आणि तो हप्ता जर आला तर तुम्हाला नमोचाही हप्ता येणार, 100% येणार म्हणजे येणार. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट सांगा आणि आपला व्हिडिओ लाईक आणि शेअर करा मात्र विसरू नका. धन्यवाद.